ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬದುಕಿದಾಗಲೂ ಹಾಗೂ ಮೃತಪಟ್ಟಾಗಲೂ ಅವರನ್ನ ಗೌರವಿಸದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈಗ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಹೇಳಿಕೆಯ ಒಂದು ತುಣುಕನ್ನ ತೋರಿಸಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಎಂದು ಬಿಜೆಪಿಯ ಮಹಾನಗರ ಪ್ರಭಾರಿ ರಮೇಶ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕರೆಯಲಾಗಿದ್ದ ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು. एक भगवद गीता सारखे संविधान दिलेल्या माणसांचं भारतीय जनता पार्टी काहीतरी हे रिस्पेक्ट असलेला पार्टी असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही कधीही त्याला आंबेडकरचा ह्याच्यामध्ये आम्ही काही हे करून केलेलं नाही आहे. आंबेडकरचं काय काय जगावर लंडनमध्ये आंबेडकर जे होते, दिल्लीमध्ये होते, त्यांचं घर ते दोन्ही आम्ही स्मारक केलेलं आहे आणि ते मुंबई आणि नागपूरमध्ये असलेलं त्याचं जागावर आम्ही स्मारक केलेलं आहे. पण काँग्रेसवाल्याने कधी कुठलंही आंबेडकरचं स्मारक केलेलं नाही, कधी आंबेडकरचा विरोध करत आलं आणि त्यांनी राजीनामे दिल्यानंतर चुनावण्यासाठी जे त्यांनी कॉन्टेस्ट केलं आंबेडकरजी, त्या कॉन्टेस्ट केलेल्या इलेक्शनमध्ये आंबेडकरजीचं समोर काँग्रेस त्यांचं पार्टीचं कॅन्डिडेट घालून ते हरायचा प्रयत्न केला आणि हरलं. त्या दिवशी आंबेडकरला हरवलं त्यांनी. आंबेडकर हरवल्यानंतर तर ते एडविन माउंटबॅटनला नेहरूजी पत्र लिहितात, ते आंबेडकर राजीनामे दिलेले आमच्या सरकारमध्ये आणि आंबेडकर असा आमच्या पार्टीतून सरकारतून बाहेर गेलेलं म्हणून त्यांनी संतोष काय म्हणता तुम्ही खुशी आनंद व्यक्त केलेला त्या दिवशी त्यांनी. म्हणून आंबेडकरचा पूर्ण विरोध केलेला काँग्रेस पार्टी आज आंबेडकरचं नावावर राजकारण करायला आले. हे आम्ही पूर्ण खंडन करतो, आम्ही विरोध करते. तुम्ही त्या पत्र बिडगडे करायचं मागणी आम्ही करतो. त्या आंबेडकरचे लिहिलेलं ते पत्र काय आहे, ते राजीनाम्याचा विषय काय आहे ते तुम्ही बाहेर ते पत्र ठेवा म्हणून आम्ही विनंती करायला लागलो. म्हणून हे काँग्रेसचा नीतीचा विरोध आम्ही आता करायला लागले. सगळ्या लोकांना कळलेलं आहे माहिती पूर्ण, म्हणून आम्ही हे पत्र पत्रिका ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರನ್ನ ಸೋಲಿಸಿದ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಪದ್ಮ ವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿದೆ. ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅಮಿತ್ ಶಾ ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಮಂಡಿಸುವ ವಿಡಿಯೋದ ಕೆಲವೊಂದು ತುಣುಕು ತೋರಿಸಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ನಿರ್ಮಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂದರು. ಇನ್ನು ಈ ವೇಳೆ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.